बॅटिंग करत असताना आपण पाहतोय प्रणव लाड आणि तेजस तोस्कर ही जोडी मैदानात 7 मध्ये नक्कीच पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं खरं आता सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल जरूर ऑनस्क्रीन तुम्ही पाहता जिथे शुभारंभ करण्यात आला मान्यवरांच्या शुभाचे म्हणजे सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय लक्षा बैलाचे मालक हिराजी राऊत साहेब आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला शुभारंभ करण्यात आला. त्यांचे आमचे भूषणजी पंडे साहेब देखील होते आणि तदनंतर त्यांचे संपूर्ण बेडशील ग्रामस्थ मंडळी असेल आणि संपूर्ण सातत्यानं बेडशील 11 हा संघ सातत्याने खेळत असतो भरपूर मेहनत आणि सुरुवात नक्कीच केली या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये. अर्थातच कालच्या दिवसाला सुरुवात झाली या स्पर्धेला आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही अनुभवतात पाहतात एन्जॉय करतात आणि अगदी आपण जर पाहिलं तर आज भरपूर चांगले संघ इथे नक्कीच दाखल झाल्यात. मॅचला होणारी सुरुवात आणि 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती सोनू. पहिलाच बॉल प्रणव लाडला तुम्ही पाहतात मैदानात 7 मध्ये दाखल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इकडे धोक्याची घंटा बाल बचावले गेले असं म्हणावं लागेल. आणि इकडे आपण पाहतोय आता सिंगलने सुरुवात झाली. श्री गणेश झाला बॅटिंग करत असताना या टीमचा. एका बाजूला प्रणव लाड दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेजस तोस्कर ही जोडी मैदानात 7 मध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. यूट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर असे प्रेक्षक नक्कीच जोडले गेलेत. सगळीला आपण जर वॉचिंग पाहिली तर आपण पाहिलं तर 100+ वॉचिंग आहे आणि आत्तापर्यंत या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये 5000+ व्ह्यूवर्स नक्कीच ही स्पर्धा व्हिजिट करून गेल्यात. इकडे लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर वैभव पवारने टिपलाय झेल आणि बॅटर तेजस तोस्कर झाला बॅटिंगमध्ये फेल. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर तेजस तोस्करला. बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. दुपारचं सत्र तुम्ही एन्जॉय करतात. मॅच नंबर आता आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला जांभिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सत्संग शिरगाव. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. एक धाव सिंगल धाव फलकावरती आहे. इकडे पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन लाईनमध्ये देखील चेंजेस पाहायला मिळाले आणि अंपायर्स कॉल एज इट इज अ वाईड बॉल. दोन्ही अंपायर्स तुम्ही पाहतात आज आमच्या समवेत आहेत. आमचे डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आमचे विष्णू शिंदे सर त्यांच्या समेत आपण पाहतोय एक नौके खऱ्या तर अंपायर आमच्या समवेत जोडले गेलेत असोसिएशनच्या माध्यमातून. चिराग सोनी सर. परंतु इकडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बंटीचा वार आला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4. इकडे आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतो धावफलक स्थिरावलाय. 6 6 ऑन अ बोर्ड.
शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. यॉर्कर लेनचा बॉल, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आणि एकदा टो क्रशर बॉल टाकण्यात आला. ओव्हर नंबर 1 कंप्लीट झाले आणि धावफलक जण पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड, 8 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला सत्संग शिरगाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम जांभिवली. दोन्ही टीमसाठी आपण जर विचार केला तर मस्ट विन ही मॅच आहे. करूया मरोची स्थिती सध्याच्या घडीला नक्कीच पाहायला मिळेल. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे, प्रगतीपथावरती ऑन गोईंग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बंटी आणि प्रणव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या वेळेस आमंत्रित करण्यात आले आकाश सावंत, बॉलिंग मार्कवरती पाहायला नक्कीच मिळेल. षटक क्रमांक दुसरं सातत्याने आकाश सावंत असेल, वैभव पवार, दुर्गे, सोनू हे नाव नक्कीच सातत्याने संघाला ओळख ज्यांनी निर्माण करून दिली. सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आकाश देखील आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीचं कामगिरी नेहमीच पाहायला मिळते. आमचे वैभवजी पवार असतील, सातत्याने उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट पॅकर, नामांकित एक उत्कृष्ट पॅकर म्हणून नेहमीच ओळख राहिली असं व्यक्तिमत्व इन ॲक्शनमध्ये त्यांचा संघ नक्कीच खेळतोय. आणि जेव्हा जेव्हा वाकलन संघ खेळत असतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, ते बांधण्याचं काम आणि त्यांना पॅक करण्याचं काम आमचे वैभवजी पवार हे करत असतात. केतनजी मात्रे अगदी यांच्या जीवकी प्राण आहेत, जिवलग मित्र आहेत आणि सातत्याने जेव्हा जेव्हा वाकलन संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो तेव्हा तेव्हा ते पॅक करण्याचं काम, पॅकरचं काम वैभव पवार यांचं असतं. आणि आपण जर पाहिलं तर प्रणव लाड स्ट्राईक इनवरती त्यासाठी संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जर प्रणवच्या बॅटमधून आले तर रुपेशजी पंडे यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आणि डायरेक्ट हिट केलाय. ट्रॉफी अगदी 3ऱ्या क्रमांकावरती लॉफ्ट केलेला हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रणव लाडचा वार, ठोकला हा षटकार, सिक्सर. षटकार तर आलाय, दुसरा षटकार राहील का? 1000 रुपयाचं कॅश प्राईज नक्कीच असणार आहे. इकडे आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा त्याच दिशेने ऑलिंग विथ द कार्पेट. रोज चांगला पाहायला मिळतोय, परंतु इकडे या 2 धावा जरूर कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल 16, 16 ऑन बोर्ड. आकाश सावंत थोडेसे नाराज जरूर आहे. जर थ्रो वेगाने केला असता तर थोडंफार की चेंजेस पाहायला मिळाले असते, परंतु इकडे आपण पाहतो आता 16 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आता पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवरती आकाश. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. वाघाची शिकार, मोठा मासा गायला लागलाय, गोल्डन डक. तर आता आपल्याला जर पाहायला मिळेल सातत्यानं चांगली बॅटिंग केली होती, परंतु इकडे डकमध्ये परततोय. मैदानाच्या बाहेर परतावं लागेल प्रणव लाडला मैदानाच्या बाहेर. आणि धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना दुसरा टीम सत्संग शिरगाव या संघाला फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश शिंदे आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नक्कीच मगाशी आपण पाहिलं प्रणव लाड जिथे होते तिथे गोल्डन विकेट होती. गोल्डन विकेट बॅक टू डक असं होतं आणि ते परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. प्रणव लाडला एक महत्त्वाचे विकेट. न्यू बॅटर रितेश शिंदे लांब लांब षटकारासाठी नेहमीच ओळखला जातो, परंतु इकडे आपण पाहतोय हा वाईटचा कॉल नक्कीच झाला आहे. अंपायर्स कॉल वाईट बॉल. बघा वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, मगाशी देखील आम्ही म्हटलं आहे वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. अंपायर्स कॉल आहे का? येस, अंपायर्स कॉल आहे. वाईटसाठी आपण चेक करूया. दूध का दूध पाणी का पाणी DRSची मागणी इथे नक्की झाली आहे आणि ओमसा MTC 11च्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. दूध का दूध पाणी का पाणी, आगे की कहानी DRS के बाद. येस, इट इज अ वाईट बॉल अबाउट द हेड. तुम्ही पाहतात अगदी ऑन स्क्रीन ओमसा MTC 11 हे पूर्णपणे कव्हर करते. अगदी डोक्याचा भरपूर वरून हा बॉल ट्रॅकिस ट्रॅव्हल झाला.
स्क्रीन ॲक्शन रिप्ले देखील टाकलेला आहे ओमसा MTC 11च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात. प्रॉपर टॉप क्लास डिटेलिंग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूला अगदी चमकवण्याचं काम नेहमीच गेले कित्येक वर्ष ओमसा MTC लाईव्ह ही नक्कीच संपूर्ण टीम करते. सागरजी फरड असतील, रोशनजी फरड यांच्या माध्यमातून यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर जज करतात आणि कॅच ड्रॉप झाली. तिथे फिल्डर होते, मोहन होते आणि मोहनने चूक तिथे केली मैदानात आतमध्ये. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. दहिवलीच्या क्रीडांगणावरती स्पर्धा संपन्न होते आणि नक्कीच तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये संपूर्ण दहिवली संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे छोटू देखील इथे आलेले आहेत. ॲज अ कॅप्टन तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. इकडे डॉट बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता होत असताना धावफलक आपण पाहतोय 19 धावा वरती धावफलक स्थिरावलाय. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. आकाश सावंत बॉलिंग मार्कवरती पाहायला जरूर मिळतात. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. आणि नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत, हे देखील नोंद घ्या. इकडे बॅकफुट लावून लेट कट केला. फिल्डर आहेत, एक सिंगल मेल आणि मोहन तिकडे होते. दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या कंप्लीट झाले आणि तब्बल 21 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 2 कंप्लीट आणि 21 धावा धावफलकावरती लागले गेलेत. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार. एका बाजूला टीम दहिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल लेनिवनी वाडी तुम्हाला पाहायला मिळेल. लोनिवली वाडी तुम्हाला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मी विनंती करेन संतोषजी धनवडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच करतोय. सन्मान्य आदरणीय संतोषजी धनवडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच करतोय. नवनाथजी पंडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभाचे यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर सन्मान्य सूरजजी पवार साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सूरजजी पवार साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. नवनाथजी पंडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची आपुलकीची उपकार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली गेले. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक ब्युटिफुल मोमेंट ट्रॉफी तुम्ही पाहता, जी नक्कीच सन्मान आहे, आठवण आहे या स्पर्धेची, ते दोन नक्कीच सन्मानित केलं जातोय. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं. पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे ऑन गोईंग मॅचला आपण नक्कीच पाहतोय, एन्जॉय करतोय. ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवरती आकाश आहेत. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. रितेश शिंदे कवाड ठोकलाय हा षटकार. तर प्रेक्षकांमध्ये कुठे या पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ जे कोणी इथे उपस्थित असतील त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या, कारण की आपल्या घरची स्पर्धा. तर पाहिलं तर दहिवली असेल, तदनंतर आपण पाहतोय भोज असेल, तदनंतर चिकण्याची वाडी, चाफेवाडी आणि दहिवली असेल, बेणशील ग्रामस्थ मंडळ असेल, जे कोणी इथे उपस्थित असतील त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपल्या क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा खऱ्या संपन्न होते आणि संपूर्ण कोंडेश्वर म्हटलं तर प्रेमळ असे गाव तुम्हाला नक्कीच या ठिकाणावरती पाहायला मिळतील. आणि प्रत्येक भरपूर संख्येने सातत्याने जेव्हा जेव्हा क्रीडा क्षेत्र असू दे, कुठलंही क्रीडा क्षेत्र असू दे, क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, सातत्याने भरपूर पाठबळ प्रेक्षकांचं नेहमीच राहिलं आहे. आणि आजही भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत, त्याचं सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतोय, वेलकम करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच नंबर आपण पाहतोय इकडे ऑनगोईंग चालू आहे. मॅच नंबर करताना ऑनगोईंग नक्कीच पाहायला मिळते. आणि ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. इकडे आपण पाहिलं तर वाईटचा कॉल येतोय, धावफलक जम पोचलाय.
29 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 3 बॉल सगळे बाकी आहे. इनिंग नंबर 1 ऑनगोईंग आहे. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. रितू आलेत न्यू बॅटर. युवा उभरता सितारा म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली तोच रितू, अपकमिंग स्टार. परंतु इकडे आपण पाहतोय एक सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने दाफलक पोहोचेल. 30 ऑन बोर्ड. 30वा दाफलकावरती जरूर आहेत. अजूनही शेवटचे 2 बॉल आहेत. या 2 बॉलमध्ये किती धावा बनतील पाहणं गरजेचं राहील. आणि बॅटिंग करत असताना आता धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 2 बॉल. बंटीकडे संधी होती. इकडे आपण पाहतोय आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुल केले. पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, सक्सेसफुल आहे आणि बॉलला केलंय बाउंड्री लाईनचा बाहेर. गुल षटकार. ट्रॅक आपण पाहिला तर खरं आता म्हणावं लागेल इथे षटकार जरूर आलाय. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने दाफलक पोहोचेल 37. मागचा जो षटकार पाहिला बंटीच्या बॅटमधून तो संजीवनीत येणारा होता असं म्हणावं लागेल बॅटिंग करत असताना टीम सत्संग शिरगाव या संघाला. बॉल तयार. शेवटचा बॉल ऑन साईडला भिरकावून दिला. फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेखा बाहेर. आलेला हा शेवट गोड करणारा, दमकम दाखवणारा षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. 43वा धावफलकावरती आहेत आणि 44 धावांची गरज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. येणारे 18 बॉल आणि 44 धावांची गरज या मॅचमध्ये. दहिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम लोणिवली वाडी. या पण टॉससाठी विनंती करेन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आणि मान्यवरांच्या शुभाचे आपण नक्कीच टॉस करणार आहोत. लोणिवली वाडी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम दहिवली. चला कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. मी विनंती करेन प्रीतमजी ओले आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या यथोचित मान सन्मान इथे नक्कीच मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. यथोचित मान सन्मान आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेन नवनाथजी पंडे साहेब यांचे शुभाचे प्रीतमजी ओळे यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. मायाचे आपुलकीचे उपगार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सातत्याने उत्कृष्ट खेळाडू आणि जेव्हा जेव्हा सत्संग शिरगाव हे नाव येतं त्या टीमचे कॅप्टन म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली असं व्यक्तिमत्व आहे. आणि मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच सातत्यानं त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहिले जातात. असं देखील आयोजक म्हणून नेहमीच ओळख राहिली. आणि येणाऱ्या काळामध्ये सत्संग शिरगाव यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. संपूर्ण सत्संग शिरगाव संघ खेळतोय. प्रफुल्लजी मोरे साहेब कुळगाव बदलापूर नगर परिषदचे नगरसेवक त्यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा संपूर्ण या टीमला आल्यात. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात हे नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण तुम्ही पाहतात. आपल्या हक्काचं मैदान दहिवलीकरांचं हे मैदान आणि अगदी छत्रपती धर्मवीर क्रीडांगण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवलीचं मैदान आहे आणि या मैदानावरती क्रीडा नगरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. अगदी आज पाहिलं तर रातन स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक बेंडशील 2026 हंगामा या क्रीडानगरीमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. अगदी ते एरियल व्ह्यू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ओमसा MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून नक्कीच ड्रोन व्ह्यू हे फुटेज नक्कीच घेण्यात आलं. आणि तदनंतर अगदी आपण जर पाहिलं तर बडोदरा हायवे देखील तुम्हाला बाजूलाच पाहायला मिळेल. चला टॉस नक्कीच आपण करतोय.
नवनाथजी पंडित साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांची शुभार्थ टॉस इथे नक्कीच केला जातो आणि टॉस जिंकला टीम दहिवली संघानं आणि निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. होम ग्राउंडवरती आपल्या दहिवली संघ नक्कीच खेळणार आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि चला इनिंग नंबर 2 ला आपण नक्कीच सुरुवात करू. येणारे आपण पाहतोय 18 बॉल आणि 44 धाव्यांची गरज आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आपण करतोय मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि तिथे जोडले जातील बदलापूरचा एक बुलंद आवाज अर्थातच राहुलजी चव्हाण सर. ओट यू राहुल सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. इकडे पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलंय. ईट का जवाब पत्थर से देते हुए आणि पहिलाच बॉल वरती ठोकलाय हा आपण पाहतोय षटकार सिक्सर आपण पाहतोय. रितू आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक इन वरती बॅटर वैभव पवार आहेत आणि वैभव पवार ठोकलाय हा पहिल्याच बॉल वरती षटकार. दुसरा तो देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पवार की पॉवर बॉल सीमारेषा पार षटकार. या बॅचमध्ये मोठं आहे परंतु जांभीर नाव कुठे छोटं आहे. वैभव पवारच्या बॅटमधून सलग दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टार्गेट आपण पाहतोय या मॅचमध्ये 44 धावांचं. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पवार ऑन फायर नाव. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार तुम्हाला बाल मिळेल. चांगली सुरुवात या मॅचमध्ये बाल मिळतीये वैभव पवारच्या बॅटमधून. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता 16 बॉलचा खेळ शिल्लक. 16 बॉलमध्ये 32 धाबा चेस कराव्या लागतील. प्रत्येकी बॉलवरती 2 धाबा एकवटायचे आहेत. त्याचा अनुषंगाने आता बॅटिंग बाल मिळेल. चला बॉल पोहोचलाय. चेंडू पोहोचलाय. धमाकेदार सुरुवात वैभव पवार. जर तिसरा षटकार आला तर अनुज मोरे यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल वैभव पवारला. क्या बात आहे. आमचे समालोचक मित्र अनुज मोरे यांना तुम्ही पाहताय. त्यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल वैभव पवार यांच्यासाठी. हे कॅश प्राइज लावण्यात आलं. बरं तयार बॉलिंग ट्रॅकवरती रितू. तिसरा टर्न केला ऑन साईडला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतात. फंबल झाले. 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा एकवटण्यात जातील. धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलमध्ये 14 धावा वसूल करतोय. या मॅचमध्ये 15 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 15 बॉल 30 धावा चेस करावा लागतील. चांगली बॅटिंग आता या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वैभव पवारच्या माध्यमातून धावफलक वेगाने पुढे सरकत असताना बिग हिट अजून एक खेचलाय. स्टेट डाउन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट लॉंग ऑन सीमारेषा पार. पवार की पॉवर षटकार. हलायला लागलेत आणि त्यांचा डान्स देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर त्यांचा डान्स आपण पाहू. कारण जसं सूर्यदेव तापतात तसे विष्णू शिंदे देखील तापतील यातील मात्र शंका नाही आहे. वैभव पवारच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 3 षटकार. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोचली स्कोरवरती 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्याला रोशन फराड जेवून घ्यायचं आहे. बरोबर यार. अजून एक वाड शॉट ऑन साइडला फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमर शफार. पवार की पॉवर. वैभव पवार ऑन फायर नाव.
आज सलगचा आपण पाहतो या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चौथा षटकार. वैभव पवार ऑन अ फायर राव धावफलक. 5 बॉलचा खेळ संपलाय. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअरवरती बॅटिंग सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. सव्वीस धाबा धावफलकावरती जोडले जातील. त्यामुळे या मॅच मध्ये आता 13 बॉल आणि 18 धाबाची गरज आहे. काय खेळलाय. जी अपेक्षा होती वैभव पवारकडून आज ती अपेक्षा त्याने पूर्ण केली आहे. म्हटलं जातं ना वाघ ज्यावेळेस 2 पावले मागे येतो ना त्यावेळेस तो घाबरलेला नसतो, तर त्याची तयारी झालेली असते उंच झेप घेण्याची, आणि ती तयारी तुम्हाला पाहायला मिळेल वैभव पवारची झाली आहे या मॅचमध्ये. आणि आता टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. जखमी बाग बंदरावरती डरकाळी फोडतोय या मॅचमध्ये. जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली मैदानावरती खेळतीये. वैभव पवारच्या नेतृत्वाखाली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या मॅचमध्ये देखील आता टॉप गिअरवरती बॅटिंग पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपला आहे. 13 बॉल 18 धाब्याची गरज या मॅचमध्ये. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय ऋतू दाखल झाला आहे आणि ऋतूवरती आक्रमण चढवलं आहे. हल्ला बोल केला आहे वैभव पवार. अजून एक चांगला फटका ऑन साइडला. गॅपमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. म्हटलं जातं ना संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हसता है वही तो इतिहास रचता है. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय खरं तर 44 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना धावफलक 30 धाबा. 12 बॉल 14 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये. का बॅटिंग केली आहे. वैभव पवारचा खेळ आवडला असेल ना जांभिलीकर तर टाळा बायला हरकत नाही आहे. काय खेळला आहे. 30 धाबा त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला पार मिळतील. सहा बॉलचा खेळ संपला. 30 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. टीमची टोटल म्हटलं जातं ना पेड़ के टहनी पर बैठा पक्षी कभी टहनी टूटने से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. आणि स्वतःवरती विश्वास ठेवत असताना वक्त की बात आहे. आज धूप आहे तर कल बरसात आहे चित्र आपण पाहिलं आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. वेळ खराब होती जांभिवली टीमची कालपर्यंत, परंतु आज या मॅचमध्ये आपण पाहतोय आता सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ वैभव पवारचा तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलर बॅकडाऊन करायचं होतं. चांगला फटका पाहायला मिळेल. 12 बॉल आता या मॅचमध्ये गरज होती. 14 धाब्याची आता 11 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 रितेश शिंदे दाखल होत आहेत या मॅचमध्ये. कुळगा बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक प्रफुल्लजी मोरे यांचा घरचा संघ मैदानावरती खेळताना दिसतोय. बारी बारी सबकी बारी. पहले वैभव पवार की तो अब आकाश सावंत की. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्र दीपक स्ट्रोक षटकार. वैभव पवारच्या बॅटमधून ताकद तर आता आकाश सावंतच्या बॅटमधून नजाकत तुम्हाला बाल मिळेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ऑन साईडला तुटून पडला, परंतु आता पॉईंटच्या दिशेला फटका घेतलाय आकाश सावंत. त्यामुळे बॉल जाईल सीमेरेषा पार आणि षटकाराच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. 10 बॉल 12 धावा पुढे सरसावलेत. फटका चांगला आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. मिळेल सिंगल. आणि आता म्हटलं जातं ना घर फिरलं की घराचे वास देखील फिरतात. ते चित्र आपण पाहतोय. बॉल जाईल सीमेरेषा पार. क्षेत्ररक्षणाला हुलकावणी देत चौकार. फक्त आणि फक्त 4 धाब्याची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक त्या मॅचमध्ये. 4 धाब्याची गरज.
पुढे सरसावलेत, फटका चांगला, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा आणि आता चौकाराच्या साथीला सामना जिंकला टीम जय गौलोबा क्रिकेट संघ जांभीर. अभिनंदन टीम. तर हार्ड लक सत्संग शिरगाव.